नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलकरिता व ब्लॉगकरिता आपणास देत आहे दिनांक 27 ऑगस्ट 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. धाराशिव उस्मानाबादचे राजकारण तापले. शिवसेना नगरसेवकांनी केलेल्या पक्षांतरावर 1 कोटी गद्दारीचा शिक्का. 1 खोका मतदारांना धोका. तिजोरी फोडली, सोसायटी लुटली असे लागले शहरामध्ये फलक. नळदुर्ग येथे फॉर्च्युनरचा अपघात झाला. मी राज्य वन विभागाचा सचिव बोलतोय म्हणून तुळजापूर भाजपा तालुका अध्यक्षाच्या मदतीच्या नावाखाली 7,000 रुपयाचा गंडा घालणाऱ्या तोतया सचिव राजेंद्र पाटील विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. राज्य आरोग्य विभागाला सरकारचे आदेश. सरकारी डॉक्टराच्या खाजगी प्रॅक्टिसवर बंदी. शासकीय आरोग्य संस्थांमध्ये दर्शनी भागात येथील वैद्यकीय अधिकारी यांना व्यवसाय भत्ता रोधक लागू असा बोर्ड दर्शनी भागात लावणे आहे बंधनकारक. धाराशिव नगर परिषदेचे 4 नगरसेवकांनी पक्षांतर केल्यामुळे ठाकरे गट अपात्रतेसाठी न्यायालयाची पायरी ठोठावणार. आपलं म्हणजे बाळ आणि दुसऱ्याचं म्हणजे कार्ट. आमच्याकडे आले की गद्दार, तुमच्याकडे आले की मल्हार पर्व असे शरद पवारांनीही त्यांना सातबारा दिला. तरी देखील पवार साहेबांना यांनी पण गद्दारी झालेच की शिवसेनेचे अजित खोत यांनी खरमरीत केली भाजपावर टीका. शिवसेना उबाटा भाजपामध्ये जाणाऱ्या 4 नगरसेवकांनी मारली पलटी. घेतला शिवसेना शिंदे गटात प्रवेश. तर राजाभाऊ पवार यांनी डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचे पदस्पर्श करून हाती घेणार कमळ. धाराशिव उस्मानाबाद राजकीय घडामोडीवर शिवसेना उबाटा गटाची जळजळीत प्रतिक्रिया. यापुढे शिवसेनाकडे वाकड्या नजरेने पाहन तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. ओमराजे व राणा जगजितसिंह पाटील यांना दिला गर्भित इशारा. महामार्गाच्या नावाखाली इटकळ ते मंगरुळपाटी या मार्गावरील जमिनी बळकावण्याचा डाव हाणून पाडावा म्हणून जिल्हाधिकारी यांना दिले या परिसरातील गावकरी व शेतकरी यांनी निवेदन. सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र न वळविता सामाजिक हितासाठी वापरण्याबाबत भारतीय संविधान संरक्षण समिती धाराशिवच्या वतीने मुख्यमंत्री यांना दिले निवेदन. पावसाने ओढ धरल्याने सर्व शेतकरी यांचे डोळे आभाळातील ढगाकडे. खरीपाच्या पिकाने बऱ्याच प्रमाणात मुरगळल्या माना. शेतकरी झाले चिंतेत. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद. पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल व ब्लॉग फॉलो करायलाही विसरू नका.